व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि तुमचं वर्ण जमलेल्या माझ्या तमाम जागरूक देशभक्त आणि खऱ्या मतदार बांधवांनो, माझ्या आठवणीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय पक्षांची एकजूट पहिला प्रथम झाली असेल। ही विरोधी पक्षांची एकजूट नाही, ही लोकशाहीचं प्रतिनिधित्व आणि लोकशाहीचं नेतृत्व करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांची एकजूट आहे। आणि मतचोरी करणाऱ्यांना सांगतो की आज नुसती ठिणगी बघताय, या ठिणगीचा वडवा कधी होऊ शकेल एवढं लक्षात ठेवा। तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे। मध्यंतरी एक मी शब्द वापरला तो गाजला। कोणता शब्द तुम्हाला कळेल? शोले मध्ये एक डायलॉग है, दूर गांव में जब आधी रात बच्चा रोता है तो माँ कहती है सो जा नहीं तो। तसं आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाल्यात, जागे राहा नाहीतर एनाकोंडा आ जाएगा। या आता लागेल गोष्टी वाटतं की एवढ्या सगळ्या धडधडीत पुरावे आज राजनेता किती डोंगरच आहे तो, रोज कुठून ना कुठून तरी पुरावे, तरी सुद्धा निवडणूक आयुक्त कसल्यांचे नोकर आहेत आणि यांची खाका। मी अनाकोंडा का बोलतोय? काहीतरी गंमत किंवा चेष्टा मस्करी करायची म्हणून नाही बोलत आहे। यांची भूक शमत नाही। आपला पक्ष चोरला, निशाणी चोरली, नाव चोरलं, अरे माझे वडील चोरायचा प्रयत्न करतायत आणि तेही पुरेसं नाही म्हणून आता मतचोरी करायला बघतायत। बाकी सगळे इकडे एकत्र आलेले आहेत, पण सत्ताधारी याच्यामध्ये कोणी आलेलं नाहीये। मुख्यमंत्री मध्ये म्हणाले की लोकसभेच्या वेळेला राजकीय म्हणजे आमच्या विरोधी पक्ष म्हणजे आपण कोणत्या मतदारसंघात कसा लाभ घेतलेला आहे याचा पर्दाफाश मी करेन। मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आव्हान देतो आहे की तुम्ही आमचा पर्दाफाश करा, करूनच टाका एकदा। काय ते दूध का दूध। पण जेव्हा मुख्यमंत्री असं बोलतायत